कुठला फरक आहे तर संसारामध्ये सगळं लबाड चालतं, खोटं लटकं चालतं, पण परमार्थामध्ये मात्र सर्व खरं चालतं। परमार्थ खोटा चालत नाही, परमार्थ खराच पाहिजे। खोटा परमार्थ जास्त दिवस टिकत नाही। परमार्थाचं सोंग केलेलं कधी ना कधी उघडकीस येतं। देवाला खोटा परमार्थ आवडत नाही आणि संसारामध्ये खरं काहीच नाही, संसारात सगळं खोटंच आहे। ही दुनियाच सर्व खोट्याची आई, आई रे बेईमान दुनिया आई रे। सर्व बेईमानी आहे संसारामध्ये, सगळीकडे पाहाल तिकडे बेईमानी। एक उदाहरण सांगते। एका नवरा बायकोचं नवीनच लग्न झालं। लग्न झाल्यानंतर तो जे पती होता, मुलगा होता, तो आपल्या पत्नीला म्हणाला की मला तुला काहीतरी सांगायचे। ती म्हणाली सांगा ना। तो म्हणाला मी जे सांगणार आहे ते ऐकून तुला राग येणार नसेल तरच मी तुला सांगेन। ती म्हणाली नाही येणार राग, तुम्ही सांगा तरी। तो म्हणाला हे बघ, मी आणि माझ्या घरच्यांनी तुझ्यापासून आणि तुझ्या घरच्यांपासून एक सत्य लपवलंय म्हणून सांगितलं। ती म्हणाली काय? तो म्हणाला आधी मला सांग की तुला राग येणार नाही। ती म्हणाली अजिबात राग येणार नाही, तुम्ही सांगा। तेव्हा त्याने सांगितलं की एकदा माझा अपघात झाला होता आणि सगळे माझे दात पडले होते। हे जे माझे दात आहेत ना सगळे नकली आहेत म्हणून सांगितलं आणि दाताची चौकीच बाहेर काढून दाखवली त्याने। सगळे दात नकली होते, तोंडात एकही दात नव्हता त्याच्या। तो म्हणाला माझ्या घरच्यांनी हे तुमच्यापासून लपवलं। त्याला वाटलं आता तिला बायकोला किती राग येतो की, पण बायकोला काहीच राग आला नाही, ती अगदी शांत बसलेली। तो म्हणाला एवढं मोठं सत्य तुझ्यापासून लपवलं, तुला राग आला नाही? ती म्हणाली अजिबात राग आला नाही, कारण जसं तुमचं आहे तसंच माझं सुद्धा आहे। काय आहे, तू काय लपवलं? तिनं सांगितलं तुम्हीही मला आधी वचन द्या की मी जे सांगेल ते ऐकल्यावर तुम्हाला राग येणार नाही। तो म्हणाला अजिबात नाही। ती म्हणाली मी देखील आणि माझ्या घरच्यांनी देखील तुमच्यापासून आणि तुमच्या घरच्यांपासून एक सत्य लपवले। तो म्हणाला असं काय तुम्ही लपवले? तेव्हा तिनं डोक्याचा टोपच काढून दाखवला। अख्खट टक्कल, उजाड माळरान, एक केस नाही।